नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीशी संबंधित एक महत्त्वपूर्ण टॉपिक डिस्कस करणार आहोत. ते टॉपिक आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024. या व्हिडिओमध्ये आपण या पुरस्काराशी संबंधित परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांमध्ये खूप वेळेस कन्फ्युजन होतो. तर या दोन्ही पुरस्कारांमध्ये किंवा या दोन्ही अवॉर्ड मध्ये काय डिफरन्स आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सो हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. तर चला मग सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार हा पुरस्कार सोहळा 20 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथे पार पडला. या पुरस्काराची सुरुवात 2012 मध्ये झाली होती. तर पाहूया 2024चा हा पुरस्कार कोणकोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा अवॉर्ड किंवा हा पुरस्कार शाहरुख खान याला त्याच्या जवान या चित्रपटासाठी मिळालेला आहे. नंतर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार राणी मुखर्जीला तिच्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी मिळालेला आहे. नंतर आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे जवान या चित्रपटाला. नंतर आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला आहे संदीप रेड्डी वंगा त्याच्या ॲनिमल या पिक्चर किंवा मूव्हीसाठी. नंतर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक कॅटेगरी हा पुरस्कार मिळाला आहे विकी कौशल याला त्याच्या साम बहादूर या चित्रपटासाठी. नंतर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक कॅटेगरी हा पुरस्कार मिळाला आहे करीना कपूर खान तिच्या जाने जान या चित्रपटासाठी. नंतर आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक समीक्षक कॅटेगरी हा पुरस्कार ॲटलीला मिळालेला आहे त्याच्या जवान या चित्रपटासाठी. नंतर आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक कॅटेगरी हा पुरस्कार मिळालेला आहे 12th फेल किंवा 12वी फेल या चित्रपटाला. नंतर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता नकारात्मक भूमिका म्हणजेच निगेटिव्ह रोल हा पुरस्कार मिळालेला आहे बॉबी देओलला त्याच्या ॲनिमल या पिक्चर किंवा मूव्हीसाठी. नंतर आहे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे आयुष्यमान खुरानाला त्याच्या ड्रीम गर्ल 2 या चित्रपटासाठी. नंतर आहे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे सान्या मल्होत्राला. नंतर नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे अनिल कपूरला त्याच्या ॲनिमल या पिक्चर किंवा मूव्हीसाठी. नंतर आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे डिंपल कपाडिया हिला तिच्या पठाण या पिक्चर किंवा चित्रपटासाठी. नंतर नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळालेला आहे जावेद अख्तर यांना त्यांच्या डंकी या चित्रपटासाठी. नंतर नेक्स्ट आहे मोस्ट प्रॉमिसिंग ऍक्टर हा पुरस्कार मिळालेला आहे विक्रांत मेस्सी याला त्याच्या 12वी फेल या चित्रपटासाठी. नंतर आहे मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे आदाश शर्मा हिला तिच्या द केरला स्टोरी या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे नयनतारा या अभिनेत्रीला तिच्या जवान या चित्रपटासाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे ओपनहायमर या चित्रपटासाठी. नंतर सर्वोत्कृष्ट लघुपट हा पुरस्कार मिळालेला आहे गुड मॉर्निंग या लघुपटासाठी. नंतर आहे चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट योगदान हा पुरस्कार मिळालेला आहे मौसमी चॅटर्जी यांना. नंतर नेक्स्ट आहे संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदान हा पुरस्कार मिळालेला आहे के.जे. येसुदास यांना. नंतर संगीत क्षेत्रात हा पुरस्कार कोणकोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे ते पाहूयात. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हा पुरस्कार मिळालेला आहे अनिरुद्ध रविचंदर त्यांच्या जवान या चित्रपटासाठी. नंतर नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक प्लेबॅक सिंगर पुरुष हा पुरस्कार मिळालेला आहे वरुण जैन आणि सचिन जिगर यांना. नंतर नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हा पुरस्कार मिळालेला आहे शिल्पा राव हिला. नंतर नेक्स्ट वेब सिरीजशी रिलेटेड पुरस्कार पाहूयात. सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार हा फर्जी या वेब सिरीजला मिळालेला आहे. नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता वेब सिरीज
हा पुरस्कार मिळालेला आहे शाहिद कपूर याला त्याच्या फर्जी या वेब सिरीज साठी. नंतर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वेब सिरीज सुष्मिता सेन हिला त्याच्या आर्या सीझन 3 या वेब सिरीज साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर आहे सर्वोत्कृष्ट वेब सिरीज समीक्षक. हा पुरस्कार मिळालेला आहे द रेल्वे मॅन या वेब सिरीजला. नंतर नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता वेब सिरीज समीक्षक कॅटेगरी. हा पुरस्कार मिळालेला आहे आदित्य रॉय कपूर त्याच्या नाईट मॅनेजर या वेब सिरीज साठी. नंतर लास्ट आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वेब सिरीज समीक्षक कॅटेगरी. हा पुरस्कार मिळालेला आहे करिश्मा तन्नाला तिच्या स्कूप या वेब सिरीज साठी. सो हे होते दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 चे विजेते. आता आपण पाहूयात दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीमधील व्यक्तींना त्यांच्या आजीवन योगदानासाठी भारत सरकारतर्फे दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झाली होती दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून. हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे दिला जातो. पहिला पुरस्कार 1969 मध्ये अभिनेत्री देविका राणी चौधरी यांना मिळाला होता. नंतर 2021 पर्यंत एकूण 51 पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. आता आपण पाहूया हा पुरस्कार मिळवणारे मानकरी कोण आहेत. तर 1969 साली देविका राणी या अभिनेत्रीला हा पहिला पुरस्कार देण्यात आला होता. नंतर 1970 मध्ये बिरेंद्रनाथ सरकार यांना हा दुसरा पुरस्कार देण्यात आला होता. तर 1971 चा तिसरा पुरस्कार पृथ्वीराज कपूर यांना देण्यात आला होता. तर 1972 चा चौथा पुरस्कार हा पंकज मलिक यांना देण्यात आला होता. आता पाहूयात रिसेंटली हा पुरस्कार मिळवणारे किंवा प्राप्त करणारे मानकरी कोण आहेत. तर 2018 ला 48वा पुरस्कार हा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला होता. 2019 मध्ये 49वा पुरस्कार हा रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला होता. 2020 मध्ये 50वा पुरस्कार हा आशा पारेख यांना प्रदान करण्यात आला होता. तर 2021 चा 51वा पुरस्कार वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आला होता. ठीक आहे. तर नेक्स्ट पाहूयात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी कलाकार कोण कोण आहेत. तर अभिनेत्री दुर्गा खोटे यांना 1983 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नंतर नेक्स्ट अभिनेता दिग्दर्शक व लेखक व्ही शांताराम यांना 1985 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नंतर गान कोकिळा लता मंगेशकर यांना 1989 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नंतर नेक्स्ट आहे दिग्दर्शक सिने निर्माते पटकथा लेखक भालचंद्र पेंढारकर यांना 1991 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नंतर लास्टला आहे गायिका आशा भोसले यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार आशा भोसले यांना 2000 मध्ये प्रदान करण्यात आला होता. आता आपण पाहिले दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार. हे जे दोन्ही पुरस्कार आहेत ते दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ प्रदान केले जातात. दादासाहेब फाळके यांच्याविषयी आपण थोडक्यात परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती पाहूयात. दादासाहेब फाळके यांचं पूर्ण नाव किंवा मूळ नाव आहे धोंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबकेश्वर येथे झाला होता. ते चित्रपट निर्मिती करणारे महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिले व्यक्ती होते. त्यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटाचे जनक तसेच चित्रपट महर्षी म्हणून देखील ओळखले जाते. 1913 साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट होता. हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होता. 1937 पर्यंतच्या 19 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण 95 चित्रपट व एकूण 26 लघुपटांची निर्मिती केली होती. राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय बनावटीचा मराठी पूर्ण बोलपट होता. तर पाहूयात दादासाहेब फाळके यांचे सर्वोत्कृष्ट चित्रपट व त्या चित्रपटांचे वर्ष. राजा हरिश्चंद्र हा चित्रपट 1913 मध्ये रिलीज झाला होता. नंतर आहे मोहिनी भस्मासूर हा चित्रपट 1913 मध्ये रिलीज झाला होता. नेक्स्ट आहे सावित्री सत्यवान
हा चित्रपट 1914 मध्ये रिलीज झाला होता. नंतर नेक्स्ट आहे श्रीकृष्ण जन्म. हा चित्रपट 1918 मध्ये रिलीज झाला होता. नंतर आहे कालिया मर्दन. हा चित्रपट 1919 मध्ये रिलीज झाला होता. नंतर आहे सेतुबंधन. हा चित्रपट 1932 मध्ये रिलीज झाला होता. नंतर आहे गंगावतरण. हा चित्रपट 1937 मध्ये रिलीज झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहिलेली दादासाहेब फाळके पुरस्काराशी संबंधित जी माहिती आहे ती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या परीक्षेत चालू घडामोडीमध्ये पुरस्काराशी संबंधित हमखास प्रश्न विचारले जातात, त्या दृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि स्पर्धा परीक्षे संबंधित अशीच महत्त्वपूर्ण माहिती विनाशुल्क मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट कोणी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे अशा आपल्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.